तर या संदर्भामध्ये माननीय एस.पी. साहेबांची मी आज भेट घेतलेली आहे। सातत्यानं असे प्रकार वाढत आहेत तर त्याला आळा बसला पाहिजे या दृष्टिकोनातून कडक पावलं पोलीस प्रशासनानं उचलावी अशा पद्धतीची भूमिका मी माननीय एस.पी. साहेबांच्यावर मांडलेली आहे। कारण हा प्रकार जतमध्ये घडला आणि हे सगळे लोक एकाच गावातले आहेत, नात्यागोत्यातले आहेत आणि हे प्रकरण सातत्यानं वाढायला लागलेले आहेत। तर परत असं काही प्रकरण घडू नये याच्यासाठी योग्य काळजी पोलिसांनी घ्यावी अशा पद्धतीची विनंती माननीय एस.पी. साहेबांच्याकडे केली आहे। जतमध्ये हा प्रकार घडलेला आहे, वेळी जर का पोलिसांनी रोखलं असतं तर ही दुर्घटना घडली नसती। बरोबर आहे। मध्ये जर हे सगळं शांततेत सगळा विषय मिटला असता किंवा कारवाई झाली असती तर हे पुढचं जे प्रकरण झालं मुलाचं मर्डर होण्याचं ते मर्डर झाला नसता अशी भावना आम्ही इथं मांडलेली आहे। परंतु तो इथून पुढं पोलीस प्रशासनाने असे जेव्हा सेन्सिटिव्ह विषय येत आहेत तेव्हा अत्यंत गांभीर्यानं या सगळ्या विषयाकडे बघितलं पाहिजे आणि त्या विषयाचा तात्काळ कारवाई तर करणे नाहीतर ते सामंजस्यपणाने मिटवणे दोन्हीपैकी एक काहीतरी तात्काळ केलं पाहिजे की जेणेकरून असे प्रसंग होण्यापासून टाळलं जाईल। सध्या सांगली जिल्ह्यामध्ये गुन्हेगारी वाढत चाललेली आहे, त्या संदर्भात आपण मुख्यमंत्री गुन्हेगारीचा योग्य बंदोबस्त पोलीस प्रशासन करेल। त्यामुळं माननीय मुख्यमंत्री महोदयांना आम्ही सोमवारी हे सगळं कानावरती घालतोय, पण तरीसुद्धा पोलीस प्रशासनाने चांगली तयारी करावी आणि हे जे सगळे गुंडगिरी करणारे लोक आहेत सांगली शहरामध्ये ग्रामीण भागामध्ये त्यांच्यावरती वचक असावी, त्यांच्यावरती योग्य आणि कडक कारवाई करावी अशी मागणी माननीय एस.पी. साहेबांच्याकडे मी केली। कुठेतरी पोलिसांनी आता ॲक्शन मोड येण्याची 100% ॲक्शन मोडवरती आलंच पाहिजे पोलिसांनी आणि असं नाहक लोकांचं बळी जाणं हे आपल्यासाठी योग्य नाही, चांगलं नाही आणि त्यामुळं एकदम कडक पाऊल पोलीस प्रशासनानं उचलावं अशा पद्धतीची भूमिका आमची आहे आणि ती आम्ही आता इथं मांडलेली आहे। जतच्या पोलिसांनी वेळेस दखल घेतली असती तर या 13 वर्षाच्या निष्पाप मुलाचा जीव गेला असता का? जतच्या पीआयच्या चौकशीची मागणी करताय का? हे बघा हे सगळं प्रकरण व्यवस्थितपणे माननीय एस.पी. साहेबांच्या कानावरती घातलं आहे। सुरुवात कशी झाली, पुढं पोलीस स्टेशनमध्ये काय झालं, पोलीस स्टेशनच्या प्रांगणामध्ये काय झालं, नंतर सगळा प्रसंग काय घडला हे सगळ्या बाबी माननीय पोलीस अधीक्षक साहेबांच्या कानावरती घातलेले आहेत आणि त्यांनी आता योग्य सूचना दिलेल्या आहेत। त्याच्यावरती आता मी बोलणं योग्य वाटत नाही, त्याच्यावरती माननीय अधीक्षक साहेब बोलतील। याच्या पाठीमागे कोण वेगळाच असं नेता आहे असं कळते, मोठा कोणतरी नाही लोक आता मला बोलतायत ती लोक मला काय हे प्रसंग माहीत नाही। मी आता आल्याच्या नंतर लोक मला भेटलेले आहेत तर त्या लोकांशी तुम्ही चर्चा करून घ्या की काय काय घडलं। ती लोक तिथं प्रत्यक्षात होती, त्यांनी कुणाचे फोन ऐकलेले आहेत काय आहेत असं मला ते आता सर्किट हाऊसला सांगत होते, तर त्याच्यावरती तुम्ही बोला, मी बोललो तर त्याला वेगळं वळण लागलं। आज रोहित पवार आंदोलनाला बसलेले आहेत कर्जमाफीसाठी, चांगली गोष्ट आहे। देवाचे आभार मानले पाहिजेत की ज्यांना कधी आंदोलनाची सवयच नव्हती, ज्यांना फक्त लुटायचं खळं माहीत होतं, शेतकऱ्यांचं खळं महाराष्ट्रामध्ये सगळ्यात लुटलं कोणी तर रोहित आणि रोहितच्या आजोबांनी, शेतकऱ्यांना गोळ्या घातल्या कोणी आजोबाच्या सरकारने। मावळमध्ये जेव्हा लोक पाणी मागायला आली तेव्हा तुम्ही गोळ्या घालता। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।